हाय नमस्कार सगळ्यांना। तर बघा आज सकाळ सकाळ मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे। कारण आहे ना, पाणतात्याने जो काल व्हिडिओ टाकला तो तुम्ही सगळ्यांनी बघितलाच आहे आणि बघून सगळ्यांनी कमेंट पण केल्या, त्या पण बघितल्या। तर म्हणलं तात्याला फोन करून विचारून आणि सांगण्याऐवजी व्हिडिओज बनवा, म्हणजे तुम्हाला पण सांगता येईल आणि तात्या पण व्हिडिओ बघितला तर बघन। ती सहसा करून व्हिडिओ काय बघत नाही, पण तरी पण बघितला तर बघन। पूजा सांगनच त्याला की ताईंनी असा असा व्हिडिओ बनवला आहे म्हणून। तर विषय काय आहे, त्याने काल व्हिडिओ बनवला की नाही का, जे ती भांडी बघायला गेलता की ही भांडी घ्यायची ती भांडी घ्यायची, दाजी असं म्हणतात तसं म्हणतात ही। तर त्याने सांगितलं की फोटोसाठी फोटो जी काढायचेत ना, ती आपलं आपण काढायचं असतात नवरीकडचं, आणि मुलाकडचं त्यांचं त्यांनी काढायचं असतं। तर विषय काय धरलेला आम्ही की बाबा डबल खर्च करण्याऐवजी ना एकच फोटोवाला बघायचा आणि फोटोग्राफर, आणि त्याला सगळं सांगून आहे ना निम्म निम्म पैसे भरायचा असा विषय झालेला। पण परत दाजी काय म्हणाले की आपला घरचा कॅमेरा आहे ना, तर आपण घरच्या कॅमेऱ्याने आपल्यासाठी फोटो काढू आणि नवरदेवाकडचं त्यांचं ती बघत्यान, एवढाच विषय झालेला। तात्या म्हणला मी भरतो ती भरतो। म्हणलं तू भरायची काहीच गरज नाही ना, काही गरज आहे का त्याने पैसे भरायची? लग्न आमच्या मुलीचं तिकडं सागरचं, आणि याने का पैसे भरायचं? तू भांडी घेतोय ना तीच लय मोठं या, बाद झालं तेवढंच। तुला असं सांगितलं नाही की तू सगळं लग्नच उलगडून काढ म्हणून। तुला जेवढं होतंय ना तेवढं कर, असं तुझ्या महागं नाही लागले की तात्या तू ही घेतलंच पाहिजे, तात्या तू केलंच पाहिजे ते म्हणून। असं नाही तुला सांगितलेलं, तुला जे वाटतंय ना ते कर फक्त। असं जास्त लोड घेऊ नको, टेन्शन घेऊ नको की मला ही घ्यायचं आणि ही करायचं आणि ती करायचं आणि ही केल्याशिवाय मार्ग नाही, असं समजू नको। तुला माहिती आहे दाजींनी तुमच्यासाठी किती काय काय केलं ते। तुम्ही लहान होतात तेव्हापासून तुम्हाला कळत पण नव्हतं, तेव्हा माझं लग्न झालेलं आहे तेव्हापासून दाजींनी तुम्हाला एका मुलासारखं, म्हणजे स्वतःची मुलं आहेत असा जीव लावलेला आहे आणि तसाच सांभाळ पण केलेला आहे। मग तुमच्यासाठी दाजी इतकं काय करू शकतात, मग त्यांच्या स्वतःच्या मुलीसाठी काय नाहीत करू शकणार का? इकडची दुनिया तिकडं करत्यांना, स्वतःची मुलगी आहे, पोटचा गोळा आहे, तिच्यासाठी काय करू शकणार नाहीत का? असं आहे का दुसऱ्यांच्या जीवावर काढले त्यांच्याकडं सगळं तुम्ही कमेंट करतात त्याच्यावरनं सांगते। असं नाही की दुसऱ्यांच्या जीवावर काढून ठेवली आणि नंतर त्यांनाच करायला सांगते आम्ही बिंदास राहतोय म्हणून। का तू भांडी घेतली आणि फोटोचं बघितलं म्हणजे काय सगळं झालं? बाकी काय लागत नाही का त्याला? हां, बाकी खर्च काय लागत नाही का? आणि तिथून न्यायला बस लागते, दारात टाकायला मंडप लागतंय, बांगड्या लागतात, बस्ता लागतंय, सवासणी ही सगळं घाण आहे। म्हणजे प्रत्येक एवढ्याशा गोष्टीपासून नवरदेवाचा पोशाख आहे सगळा आपल्याकडे, 3 ड्रेस आहेत, बूट आहे, नंतर ना अजून फोटोचा खर्च तर तुला सांगितलंच नव्हता की कर म्हणून। तुला सांगितलंच नव्हता फोटोचा खर्च कर म्हणून। असं तू समजूच नको की दाजी सगळं माझ्याच ह्याच्यावर सोडून देतात, असं नाही। प्रत्येक मुलीचा बाप खंबीर असतो, दाजीच नाही प्रत्येक मुलीचा। तुला पण मुलगी आहे, सोमाला पण आहे, माधवला पण आहे, केशवला, सगळ्यांना आम्हाला मुली आहेत आणि ती भाग्यवान असतात लोक ज्यांच्या घरी मुलगी लक्ष्मी जन्म घेते ती सगळी। आणि आम्ही 5ही बहीण भावंडे एकदम भाग्यवान आहेत, आमच्या घरी मुली आहेत ती। आणि जी ही कमेंट करतात ना एवढं थोडंसं ऐकून की नाही का दुसऱ्यांच्या जीवावरती काढले का, होत नव्हतं तर कशाला मुलीला जन्म द्यायचा, ही ना ही कमेंट अशी ना ज्यांच्या घरी मुली नाहीत ना, जी बदनशीब आहेत ना ती कमेंट करतात बघा। आम्ही भाग्यवान आहेत, आम्हाला कळतं तेवढं की कुणाला किती त्रास द्यावा, कितपत द्यावा ती। इतकं पण नाही की सगळंच त्याच्यावरती सोडून दिलंय, त्याने व्हिडिओ बनवला सांगितलं तुम्हाला म्हणजे लगेच कमेंट करायला मोकळं झाला, तर असं नाही समजून घ्यायचं की बाबा मग त्याने तेवढा खर्च केला, मामा आहे त्याचं कर्तव्य आहे। मग मी सांगितलंय तुम्हाला जेवढं होईल ना तेवढं करा, असं जास्त लोड घेत बसू नका की ही केलंच पाहिजे आणि दिलंच पाहिजे म्हणून। मामा आहे तुमचं, म्हणजे मामा भाचीसाठी करतो आणि भाचीसाठी केल्यानं काही कमी होत नाही। माझा मिलिटरीतला भाव आहे ना, तो चुलत भाव, तर त्यांनी पण म्हणजे म्हणला ताई मी नाही का स्वीटीसाठी TV फ्रीज फॅन वगैरे घेतो। तर मी त्याला स्पष्ट सांगितलं बापा म्हणलं इतक्या वस्तू घ्यायची काहीच गरज नाही, हाय ना तुझी भाची, हाय तुझं म्हणणं घ्यायचं ना, फक्त एकच वस्तू घे कोणची तरी, 2 3 4 अशा वस्तू घ्यायची काहीच गरज नाही ना। तू मामा आहे तुझं कर्तव्य घ्यायचं, तुला घेऊ वाटतंय, असं बळजबरी कुणावरतीच नाही की घेऊनच द्या तरच आमचं होईन भागन, असं काहीच नाही।
तर ती म्हणला नाही ताई, म्हणला माझी एकच बहीण आणि एकच भाची आणि एवढीच वेळ खर्च करायचा आहे, परत सारखं सारखं काही खर्च करायचा नाही. तुला जर 4 पुरी असते तर मग एकच वस्तू दिली असती, नंतर दुसऱ्या पुरीला एक वस्तू दिली असते, असं केलं असतं. पण तू पण आमची एकच बहीण आहे आणि त्याच्यात तुला पण एकच मुलगी, खर्च एकदाच करायचा आहे का सारखं सारखं करायचं आहे का? असू दे म्हणला, माझी इच्छा आहे, मी घेणार आहे. बरं चालतंय म्हणलं, असू दे, तरी पण विचार कर म्हणलं आणि एकच वस्तू घे, काय इतक्याची गरज नाही. जे तुम्ही जी मामा आहेत आता ज्याच्या त्याच्या मर्जीने घेणार. केशवला आणि सोमाला तर सांगितलंय की बाबा तुम्ही फक्त उपस्थित राहिलात ना तिथं हजर तरी बाद झालं, जास्त काय घ्यायच्या मागं लागू नका, टेन्शन घेऊ नका कुठल्या गोष्टीचं, एवढं पण सांगितलेलं आहे. आणि तात्याला पण सांगितलंय तू पण जास्त टेन्शन घेऊ नको, लोड घेऊ नको, स्वीटीचं पप्पा आहेत खंबीर, दाजी आहेत, तुम्हाला इतकं बघतात म्हणल्यावर त्यांच्या लेकीसाठी किती पण करते ना, असं नाही की तुमच्या जीवावर सोडून दिली आहे म्हणून, इतकं टेन्शन घेऊ नका तुम्ही, आम्ही आहेत खंबीर त्याला. आणि ही कमेंट जी करतात ना त्यांना वाटतं की नाही का आता त्याने भांडी घेतली मग फोटो पण त्याच्याकडे ढकलतात, मग सगळंच झालं काय, पूर्ण लग्न उलगडून निघतं का तेवढ्यावरती? बाकीचं काय करावं लागत नाही का? का आम्ही असंच टाळ्या वाजवत बसलो आणि त्यांना सगळं सोपवून दिलंय का? उचलायची जीभ लावायची टाळ्याला, कमेंट करायची. आणि या कमेंट एक वेगळ्या येतात की ओम दवाखान्यात आहे तुम्ही नाही का इकडं व्हिडिओ काढता येतं, हसता येतं, हे करता येतं. मग आता पाडवा आहे, तिची घाटी चुळी ती हार घाटी आलेली, मग त्यावेळेस बायका बोलवल्या, त्यांना हळदी कुंकू आपल्या घरी आपण त्यांना बोलवलेलं आहे शिदुरी सोडायला, मग त्यांच्या एकत असं करून मुरगुळ्यावाने बसायचं का, रडत बसायचं का दवाखान्यात आहे लेकरू म्हणून? तेवढी काळजी आहे ना आम्हाला. दिवसातनं 10-12 वेळा फोन होतो ना, बरं आहे का म्हणून, व्हिडिओ कॉल होतो, असा फोन होतो, बोलतो आम्ही एकामेकाला. आता ओमडा एकदम बरा आहे, हसत होता, सकाळी बोलत होता चांगला. मग आता ते आज उद्या घरी सुटून येईन, चांगला झाला ती. हां, प्रियंका पण चांगली झाली, दोघं पण चांगले येतं. मग आता ही पाडव्याचा दिवस शिदुरी जी आहे आपल्या घरी आपण बायका बोलवल्यात ती 2-4 दिवसांनी परत माघारी येणार आहे का? तो दिवस नाही येणार ना, मग तेवढाच दिवस असतो. मग त्या दिवशी आपण आपल्या घरी सगळ्या बायकांना बोलवायचं ना, आपण मरी गेल्यागत बसायचं असतं का? त्यावेळेस आपल्याला हसायला जरी येत नसलं ना तरी हसायचं असतं. पाणता त्याला माहिती आहे चांगलंच, मनात किती जरी दुःख असलं ना तरी व्हिडिओ ही घेताना आपण हसरा चेहराच जगाला दाखवतो, तुम्हाला हसवतच राहतो ती. असं नाही की त्याच्या मागे इतकं दुःख आहे मग तुमच्यापाशी पण रडूनच दाखवतो, असं नाही. प्रत्येक वेळेस माणसाच्या मनात प्रत्येकाचं तसंच असतं. आपल्याला किती पण दुःख असू द्या आपल्या मनात, आपण 4 माणसात बाहेर कोणी पण असू द्या, आपण तिथं हसूनच बोलत असतो. बरं आहे का विचारलं तर बरं आहे म्हणूनच सांगत असतो, त्यांना आपलं सगळं दुःख सांगत बसत नसतो. तुम्ही कमेंट करताय तुला म्हणजे काय वाटतच नाही, पांडूची लेकरं असती तर गेली असती, आणि सोमाचं नाही का ओमडा आजारी तर जाऊन येईना का? राधिका दुर्गा काय लोकांची होती का? राधिका दुर्गा ज्यावेळेस आजारी होती त्यावेळेस मी पळत गेलती, माहिती आहे तुम्हाला. आणि आता पण जाणारच होती, पण ही पाडवामध्ये आला ना त्याच्यामुळं मला जाता आलं नाही. कारण तिकडून शिदुरी यायची, इकडून शिदुरी द्यायची, मग ते कोण बघणार आहे? मलाच बघायचं आहे ना, मी तिची आई म्हणल्यावरती काय दुसऱ्यांच्या जीवावर असं सोडून जाणार आहे का मी? तुम्ही बघा मी चालली म्हणून असं तर नाही ना करता येत. तशाच प्रत्येक गोष्टी असतात. ही जी लग्न धरले ना आम्ही कुणाच्या जीवावर नाही धरलेलं, दुसऱ्यांच्या किंवा तिचं मामा आहे तर मामा करून देते ना असं त्यांच्या जीवावर नाही धरलेलं, आम्ही आमच्या हिमतीनेच धरलेलं आहे. असं नाही की आता हा मामा आहेत मग करत्यानं देत्यानं मग आपण निवांत राहावं, असं नाही. सगळ्या गोष्टी आम्हीच करणार आहे. तर फक्त त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला वाटलं तर द्या, नाही तर देऊ पण नका. आणि तात्या तू पण द्यायचं असलं तर दे, नाही तर काहीच सुद्धा देऊ नको. ती भांडी तू दिलेत ना ॲडव्हान्स वगैरे ती पण कॅन्सल करून राहू दे, आमचं आम्ही घेतो भांडी. असं नाही की आमच्याच्याने व्हायचं नाही म्हणून. एक तू मामा आहे आणि भाच्यासाठी केलेलं चांगलं असतं म्हणतात म्हणून मामा देत असतात, प्रत्येक मामा इच्छेनुसार. मग तुला वाटत असलं तर दे, नाही तर देऊ नको. असं नाही की सगळं तुझ्या जीवावर सोडून दिलं यांना आम्ही निवांत बसलोय, असं नाही. व्हिडिओ सांगतो तू तसं काय. आणि कमेंट करताना पण तुम्ही पण विचार करून करत जावा, आपल्या पण मुली आहेत, आपण पण कसं कोणावर डिपेंड राहतो, किती राहतो, काय राहतो तुम्हाला पण चांगलंच कळतं. त्याच्यावरनं दुसऱ्यांचा पण विचार करत जावा, ही पण राहत असते का नाही. आणि नुसतं भांडी घेतली म्हणून काय सगळं झालं असं नाही. बाकीच्या भरपूर गोष्टी, लग्न म्हणजे एवढ्याशा हळकुंडापासनं एवढ्याशा ह्याच्यापासनं वटीच्या सामानापासनं ह्याच्यापासनं सगळं बघावं लागतं. असं नाही की नुसतं भांडी घेतली सगळं लग्न उलगडून निघलं म्हणून.
भरपूर गोष्टी असतात, भरपूर म्हणजे भरपूर असतात. लगेच इथं नुसतंच बोलतीन दुसऱ्यांच्या जीवावर असं नाही. अजून सांगते तुला, घेऊ वाटलं घे, मोबाईल पडला होता, घेऊ वाटलं घे, नाहीतर घेऊ नको. काय तुझ्या जीवावरती काय ठेवलेलं नाही. बघू आता व्हिडिओ बनवलाय, बघनच. मागच्या वेळेस पण त्यांनी बनवला होता, त्यावेळेस मी म्हणलं जाऊ द्या, असू द्या. तुम्ही कमेंट पण केल्या तरी पण मी शांत बसले, जाऊ द्या म्हणलं. पण आता अजून बनवला तर त्यांनी, तुम्ही पण तशाच अजून कमेंट केल्यात म्हणल्यावरती कवर ग बसणार नाही का. म्हणून हा व्हिडिओ बनवून सांगितलंय की कुणाच्या जीवावरती मी लग्न धरलेलं नाही. आम्ही आमच्या हिमतीवरती धरलेलं आहे. तुम्हाला करू वाटलं करा, नाहीतर करू नका. स्पष्ट सांगते.